जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सरकारी योजनेचा आधार सोनिया चौगुले यांचा कारवी ब्रँड बनला यशाची कहाणी। 50 लाख कर्ज, 35% अनुदान, भिलवडीतील गृहिणी बनली यशस्वी उद्योजिका। नमस्कार, आपण पाहत आहात द जनशक्ती न्यूज। आजची प्रेरणादायी बातमी सांगली जिल्ह्यातील भिलवडी परिसरातून। ऊसपट्टा आणि द्राक्षपट्टा म्हणून ओळख असलेल्या पलूस तालुक्यात आता दुग्ध व्यवसायालाही वेग आलाय। याच ठिकाणी सोनिया प्रशांत चौगुले यांनी कारवी या ब्रँडच्या माध्यमातून यशाची नवी कहाणी घडवली आहे। कोविडच्या कठीण काळात 2019 मध्ये त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली। फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे त्यांनी दुग्धजन्य पदार्थ निर्मितीत पाऊल टाकले। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेत त्यांनी 50 लाख रुपयांचं कर्ज घेतलं, त्यामध्ये 35% अनुदानही मिळालं। भिलवडी जवळ माळवाड येथे त्यांनी आधुनिक यंत्रसामुग्रीसह उत्पादन युनिट उभारले आहे। या युनिटमध्ये रोज सुमारे 1200 लिटर दूध प्रक्रिया केली जाते। कारवी ब्रँड अंतर्गत दूध, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, पनीर यांसारखी उत्पादने तयार केली जातात। आज या उत्पादनांना सांगली, मिरज, पलूस आणि तासगाव परिसरात मोठी मागणी आहे। या व्यवसायामुळे 10 जणांना रोजगारही मिळाला आहे। जिद्द, मेहनत आणि योग्य सरकारी योजनेचा लाभ घेतल्यास यश नक्की मिळते, याचे हे उत्तम उदाहरण आहे। अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी सोनिया प्रशांत चौगुले, माझे शिक्षण BSc फूड टेक्नॉलॉजी झालेलं आहे। माझ्या लग्नाला जवळपास 15 वर्ष झालेली आहेत। आणखीन पहिले 5 ते 6 वर्ष मी होम वाईफच होते, पण त्याच्यानंतर मिस्टरांनी सपोर्ट केल्यामुळे मी दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा उद्योग चालू करण्याचा निर्णय घेतला आणि मिस्टरांनी चांगला सपोर्ट केला त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आम्ही CMEGP मध्ये चौकशी करून आम्हाला काही सबसिडी वगैरे मिळते का चौकशी केली। त्यातून त्यांनी आम्हाला मदत केली। तिथून बँक ऑफ इंडियामध्ये आम्हाला कर्ज मंजूर झालं, 35% सबसिडी मिळाली आणि आता चांगला बिझनेस चालू आहे। आणि ज्या वेळेला आम्ही बिझनेस चालू केला तेव्हा कोरोना होता, पण त्या ह्याच्यामध्ये पण चांगला बिझनेस चालू राहिला आणि आता आम्ही सांगली, मिरज, कवठे वगैरे असं तासगाव ह्या ठिकाणी आम्ही माल सप्लाय करतो। आता चांगल्या पद्धतीने बिझनेस चालू आहे। त्यामुळं शासनाचे आणि बँक ऑफ इंडियाचे आभार।